जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आता बातमी येतोय पावसांच्या हाहाकाराची, पाहूया सविस्तर। गेल्या 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने नांदेड शहराच्या काही भागात अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे। त्यासाठी घरात पाणी शिरलेल्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत, अशी मागणी शिटू जनरल सेक्रेटरीचे कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी केली आहे। पाहूया काय म्हणाले ते। नमस्कार नांदेडकर, मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी। आता मी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि एकंदरीतच ही परिस्थिती जर बघितली तर ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरची परिस्थिती आहे आणि नांदेड शहरामध्ये कालपासून पाऊस सुरू आहे। विष्णुपुरी धरण देखील तुडूंब भरलेलं आहे, अशा बातम्या देखील अनेक वृत्तपत्रामध्ये आलेल्या आहेत आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असं देखील प्रसारमाध्यमातून कळलेलं आहे। आता आम्ही नांदेड शहरातील महापालिकेच्या आपत्ती विभागाला फोन करून किती मिलीमीटर पाऊस पडला या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून ॲक्च्युअल माहिती मिळालेली नाही, त्यांच्याकडं आणखी नोंद नाही। परंतु नांदेड शहरामध्ये सकल भागामध्ये राहणाऱ्या अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, तसे व्हिडिओ देखील आमच्याकडे आलेले आहेत आणि आमचे जे घर कामगार म्हणून भांडे घासणाऱ्या घरेलू कामगार महिला आहेत त्यांचं देखील नुकसान झालेलं आहे। नांदेड शहरामध्ये 7.5 लाख लोक इथं राहतात आणि त्यामुळं हजारो लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन थोड्या बहुत प्रमाणात नुकसान झालेलं आहे। परंतु नांदेड महापालिका आणि जिल्ह्याचं आपत्ती व्यवस्थापन जे आहे, आपत्ती विभाग जो आहे तो या 2025मध्ये देखील सबसेल फेल ठरलेला आहे, आदेशी ठरलेला आहे। 26-27 जुलै 2023 रोजी अशीच अतिवृष्टी झाली होती, तेव्हा जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत साहेबांनी तातडीनं नांदेड शहरातील पूरग्रस्तांचा सर्वे करण्याचे आदेश दिले होते आणि महापालिका आणि तलाठी यांनी संयुक्त पंचनामे करून त्यावेळेस 9 करोड रुपये नांदेड शहरामध्ये वाटप करण्यात आले। आता आमचं हे उपोषण सुरू आहे, साखळी उपोषण, आणि त्यामध्ये आत्ता देखील 2024मध्ये 1 ते 3 सप्टेंबर 2024ला जे अतिवृष्टी नांदेड शहरामध्ये झाली होती आणि त्या अतिवृष्टीमध्ये 17 ते 18 हजार लोकांना फटका बसला होता आणि एकंदरीतच त्या लोकांना अनुदान मिळावं अशी मागणी आम्ही सानुग्रह अनुदानाची केली होती राज्य सरकारकडे आणि 2024मध्ये देखील अनुदान मंजूर झालं होतं। परंतु महापालिका आणि तहसीलच्या तलाट्यांनी सर्वेक्षणामध्ये हलगर्जीपणा केला असं माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेबांच्या लक्षात आल्यामुळं मंजूर झालेलं अनुदान आहे ते अद्याप मिळालं नाही। त्या अनुदानासाठी देखील वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे पक्ष आणि काही वेगवेगळ्या गल्लीतले लोक वैयक्तिकरित्या आजही खेटे मारत आहेत। आता आमची विनंती आहे माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेबांना, 7.5 लाख लोक ज्या नांदेड शहरामध्ये राहतात त्यामध्ये 28,000 लोक असे आहेत की ते अत्यंत गरीब आहेत, त्यांचे घरं आजही कच्चे आहेत आणि त्यांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळं आपत्ती व्यवस्थापनाला तातडीनं आदेश द्यावेत। सर्वेक्षण नांदेड शहरामध्ये जे सकल भागामध्ये राहणारे लोक आहेत, जे नदीच्या काठावर राहणारे लोक आहेत, जे नाल्याच्या काठावर राहणारे लोक आहेत आणि जे कच्च्या घरामध्ये लोक राहतात त्या लोकांचं सर्वेक्षण करावं। पडझड होऊ नये, कुठली जीवितहानी होऊ नये हा आमचा CITUचा मुख्य उद्देश आहे। आणि आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आहोत। हे जिल्हाधिकारी कार्यालय आहे। कालपासून कमी जास्त प्रमाणात नांदेड शहरामध्ये पाऊस सुरू आहे आणि आता नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील जे नांदेडचं मुख्य प्रशासकीय कार्यालय आहे त्या ठिकाणी देखील पाणी साचलेलं आहे। ते आपण परिस्थिती बघत आहात। अनेक गल्लीमध्ये जे सकल गांधीनगरचा आत्ता दुपारी मला एक व्हिडिओ आला होता आणि त्यामुळं मी महापालिकेचे माननीय आयुक्त ढोईपुडे साहेबांना तो व्हिडिओ पाठवला आणि पाठवल्याच्यानंतर तिथं नाली वगैरे काढून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न महापालिका, आपत्ती विभाग आणि स्वच्छता विभागामार्फत सुरू आहे। परंतु हा पावसाचा फटका जो आहे नांदेड शहरामध्ये अनेक वेळा बसलेला आहे। 2005मध्ये देखील असाच फटका बसला होता, त्यावेळेस जिल्हाधिकारी माननीय राधेश्याम मोपलवार साहेब होते आणि त्यांनी देखील सानुग्रह अनुदानासंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन राज्य सरकारकडे अहवाल पाठवून नांदेड शहरातील लोकांना रेशन तिकीट आणि सानुग्रह अनुदानापोटी 5,000 रुपये मंजूर केले होते। यावर्षी देखील अतिवृष्टी जर झाली तर आमची जिल्हाधिकारी महोदयांकडे विनंती आहे की तातडीनं सर्वेक्षण करावं, कुठली जीवितहानी होऊ नये। कारण गेल्या पावसामध्ये एक आमच्या गल्लीच्या बाजूच्या ओढ्यामध्ये एक मुलगा वाहून मृत्यू झालेला आहे
ह्या गंभीर घटना नांदेड शहरामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळं जिल्हा व्यवस्थापन समितीने ह्याकडं लक्ष द्यावं आणि उपाययोजना कराव्यात आणि सर्व हे प्रश्न जे निर्माण होत आहेत याकडं माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय आयुक्त साहेबांनी, माननीय तहसीलदार साहेबांनी लक्ष द्यावं आणि ज्यांचं नुकसान झालं त्या पीडितांना न्याय द्यावा. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.